विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा लाखो क्विंटल कापूस खाजगी व्यापारी पडक्या भावात अक्षरशः लुटून नेत असून किमान आधारभूत किंमतसुद्धा आज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे बेहाल थांबविण्यासाठी CCIची कापूस खरेदी तातडीने सुरू करण्यात यावीत अशी मागणी शेतकरी नेते व शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी आज सरकारकडे केली होती। मात्र CCIची कापूस खरेदी मोजक्या ठिकाणी उघडण्यात आली। तांत्रिक कारणे समोर करून केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल, राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश आणि वस्त्रोद्योग सचिव श्रीमती रचना शाह यांनी फक्त उच्च प्रतीचा कापूस घ्यावा हे कारण समोर करून एकही क्विंटल कापूस घेतला नाही। CCI कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी कापसाची होळी केली। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा पूर आलेल्या राळेगाव तालुक्यातील खैरी CCIची कापूस खरेदी केंद्रावर कापूस ओला आहे हे कारण देत CCI अधिकाऱ्यांनी कापूस घेण्यास नाकार दिल्याने तर खाजगी व्यापाऱ्याने फक्त 6200 रुपये भाव देत असल्यामुळे शेतकरी शंकर वरगट याने सारा कापूस खरेदी केंद्रावरच जाळला व मोदी सरकारच्या विरुद्ध घोषणा दिल्या। आपण असाच कापूस 2 वर्षापूर्वी 10,000 रुपये प्रति क्विंटल विकला, आता खर्च दुप्पट झाला व भाव अर्धा झाला असल्याने आपण कापसाची होळी करीत असल्याचे या शेतकरी शंकर वरगट यांनी यावेळी सांगितले। हा सगळा प्रकार किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या ईमेल संदेशात कळविले असून श्री तिवारी यांनी विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडून गेल्या 1.5 महिन्यापासून लाखो क्विंटल कापूस खाजगी व्यापारी पडक्या भावात अक्षरशः लुटून नेत असून किमान आधारभूत किंमत सुद्धा दिली जात नाही। त्यामुळे शेतकऱ्यात कमालीचे नैराश्य पसरले असून अनेक शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या सातत्याने होत असून शेतकऱ्यांचे बेहाल थांबविण्यासाठी CCIची कापूस खरेदी केंद्रे सर्व ठिकाणी सुरू करावे ही अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे। सध्या कापूस खरेदी केंद्रावर किमान मूल्य आधारित खरेदी केंद्रे सुरू नसल्याने याचा नाहक फायदा खाजगी व्यापारी घेत असून आज विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी उच्च प्रतीचा कापूस सुद्धा 400 ते 600 रुपये कमी दरात विकण्याची पाळी शेतकऱ्यावर आली आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीत खरेदी करणे नोडल एजन्सी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया CCIच्या कायद्याने बंधनकारक असताना सुद्धा CCI खरेदी केंद्र कधी सुरू होतील याचा काही थांग पता नाही। जिथे केंद्रे सुरू केली तिथे सुद्धा खरेदी अजिबात नाही, कारण खाजगी व्यापारी आणि CCI यांचे अधिकारी यांचे लागे बांधे असल्याने कित्येक केंद्रावर सरसकट कापूस रिजेक्ट केला जात आहे। दुसरीकडे खाजगी व्यापारी पडक्या किमतीत कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची उघड लूट करीत आहे। कोणताही पणन अधिकारी किंवा बाजार समितीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास अपयशी ठरली असून अशा विपरीत परिस्थितीत केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी असलेल्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया CCIने कायद्याचे बंधनकारक असलेली खरेदी केंद्रे विदर्भ मराठवाड्यातील लाखो कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याने तातडीने आदेश द्यावेत अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे। सारे लोक उदासीन भोजनवळीचा आनंद घेण्यासाठी गुंतलेले कापूस खरेदी बाजारात किमान मूल्य आधारित केंद्रे सुरू नसल्यामुळे एकीकडे कापूस उत्पादकांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून मात्र विदर्भ मराठवाड्याच्या समस्या निवारणासाठी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात मात्र हा विषय लावून यावर तोडगा काढण्यासाठी साधी चर्चाही होत नसून सारे आमदार भोजनावळी आनंद घेत असून काही भाजपा आमदार तर मुलांच्या लग्नाचे स्वागत समारंभ आटपून घेत आहे। मात्र पश्चिम विदर्भातील मोदी सरकारच्या 10 वर्षात 6000वर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर भाजपाचे नेते झोपा काढत आहे तर मंत्री दलाल मार्फत मिळत त्या प्रकारे पैसे खाण्यात गुंतले आहे। एकीकडे केंद्र सरकारने मोदी संकल्प यात्रेचे सोंग करीत आहे तर दुसरे राज्य सरकार करोडो रुपये शासन आपल्या दारी या थोटांदात खर्च होत आहे। मात्र हवालदार शेतकरी शासनदारी चपला घासत असल्याची खंत किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली आहे। विदर्भात व मराठवाड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे पीक आलेलं आहे। त्यांचं नगदी पीक कापूस याला हमीभाव मिळत नसून हमीभाव 7,500 घरात असताना
सध्या 6,200 रुपये भाव मिळत आहे. परंतु केंद्राची जी एजन्सी आहे, ज्यांनी हमी दिली आहे की आम्ही हमी भावावर खरेदी करू, त्या CCIने आजपर्यंत खरेदी सुरू केलेली नाही आहे 90% केंद्रावर. व त्याच्यामुळेच अजून शेतकरी आत्महत्या करत आहे. आमची मागणी आहे की CCIने खरेदी सुरू करावी. मात्र नागपूरमध्ये विधानसभेचं सत्र सुरू असताना सगळे आमदार भोजनावळीत व्यस्त आहेत व शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नाचा साधी चर्चाही होत नाही आहे. भाजप, ज्याला सर्वात जास्त लोकप्रतिनिधित्व या विदर्भात आहे, त्यांचा एकही लोकप्रतिनिधी त्यांच्या सरकारमधील CCIला विनंती करत नाही की विदर्भातल्या, पश्चिम विदर्भातल्या या क्षेत्रात कापूस खरेदी CCIनी सुरू करावी. आणि मला तर माझा तर हा आरोप आहे की CCIच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन मला असं वाटते की कापूस खरेदी खाजगी व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा 1,000 रुपये कमीनी सुरू केलेली आहे. आणि जर CCI बाजारात उभा राहिला तर मला तरी वाटते की शेतकऱ्यांना क्विंटल मागे 1,000 रुपये जास्त मिळतील. आता भोजनावळ्या बंद करून, पार्ट्या बंद करून सरकारचे लोकप्रतिनिधी सरकारच्या द्वारी ही व्यथा मांडतील व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवतील अशी माझी अपेक्षा आहे.